नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पट्टातपूर्वी हेडलाईन्स. राज्यात बहुतांश भागात पाणी टंचाई. राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात घट. अंजुने पंचवाडी धरणात पाणीसाठा 10%हून कमी, तर तिलारीत सर्वाधिक 96% पाणीसाठा. राज्यात दुष्काळात 13. PWD नोकर भरतीसाठी पुन्हा परीक्षा. आता नोकर भरतीत असणार पारदर्शकता. सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांची माहिती. चौकशी करण्यासाठी समिती अजून नाही. सरकार भ्रष्टाचारावर घडतंय आंदोलन. मानसवाडा कुंडे येथील रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम सुरू. रस्ता रुंदीकरणाचं काम होतंय. मान्सूनपूर्वी काम पूर्ण करावं. कुंडईचे सरपंच सर्व्हिस जलमी यांची मागणी. मानसवाडा व चांदेल जलशुद्धीकरण प्रकल्पात तात्काळ दुरुस्तीचं काम 29-30 रोजी संपूर्ण बार्देस चिंचोली तालुक्यात आणि 28-29 रोजी पेडणे तालुक्यात मर्यादित पाणी पुरवठा. आणि बिजोलीतील नमाज घर परिसरात कचरा समस्या. CCTVला न जुमानता लोक टाकतायत कचरा टाकणाऱ्यांवर होणार कडक कारवाई. नगराध्यक्ष कुंदन फरारींचे वक्तव्य. राज्यातील बहुतांश भागात पाणी टंचाईची समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवते आहे. ही परिस्थिती असताना आता दुष्काळात 13वा म्हणजे राज्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट. पावसाळा सुरू व्हायला अद्याप काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. त्यात मान्सून लांबणीवर पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अशातच गोव्यातील 2 धरणातील पाणीसाठा 10%च्या खाली गेला आहे. राज्यातील अंजुने, पंचवाडी आणि साळावली धरणातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. अंजुना पंचवाडी धरणात पाणीसाठा तर 10%हून कमी आहे. त्यामुळे पाऊस लांबणीवर पडल्यास पाणी पुरेल का अशी चिंता सध्या नागरिकांमध्ये सतावती आहे. मात्र जलस्रोत खाते पाणी पुरेल असा दावा करते. दरम्यान अंजुने धरणात 23.8% पाणीसाठा आहे. पंचवाडी धरणात 4.5, साळावली धरणात 23.80%, आमठाणे धरणात 51.8%, तिलारी धरणात 96%, गावणे धरणात 40.1%, तर चापोली धरणात 44.7% पाणीसाठा शिल्लक आहे. नमस्कार. राज्यात मागील काही दिवसांपासून पाण्याची समस्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मोरगाव असो, पेडणे असो किंबहुना तिसवाडी असो, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होते आणि याच पार्श्वभूमीवर दुष्काळात 13वा म्हणजे सगळ्या गोव्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी कमतरता भासते आहे. आणि 2 महत्त्वाचे जे धरण आहेत, अंजुना आणि चापोली, या धरणात मात्र 10%हून कमी जे आहे ते पाणीसाठा आहे. त्यामुळे एकंदरीतच पाण्याच्या समस्येत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची संभावना व्यक्त केली जात आहे. मात्र जलस्रोत खातं जे आहे ते वेळोवेळी सांगत आहेत की पाणी पुरवठा जो आहे तो मे महिन्याच्या अखेरीपर्यंत मोठ्या प्रमाणात होणार आहे. आता नेमक्या हे सगळी टक्केवारी कशी आहे याचा आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करूया. साळावली धरणात 23.8% पाणीसाठा आहे. अंजुने धरणात 9.2% पाणीसाठा आहे. आमठाणे धरणात 51.8% पाणीसाठा आहे. पंचवाडी धरणात 4.5%, चापोली धरणात 44.7%, तर गावणे धरणात 40.1% आणि तिलारी धरणात 96% जो पाणीसाठा आहे तो आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जो पाणीसाठा आहे तो दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणात आहे आणि तो जो धरण आहे तो बारदेसासह पेडण्यातही मोठ्या प्रमाणात पाणी पुरवठा करतोय. त्यामुळे पेडणे, बारदेस सारख्या तालुक्यांना कुठेतरी पाणी समस्यापासून मुक्ती थोडीशी मिळणार आहे. मात्र तिसवाडी असो किंबहुना फोंडा असो, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई होण्याची संभावना जी आहे ते व्यक्त केली जात आहेत. त्यात हवामान खात्यानं पाऊस पुढे जाण्याची संभावना आहे ते व्यक्त केले आहेत. त्याच्यानंतर मान्सून पुढे जाणार आहे. त्यामुळे हे जे हा जो पाणीसाठा आहे तो या पुढच्या 15 दिवसात किंवा महिन्याभरासाठी पुरणार आहे का, हाही देखील मोठा प्रश्नचिन्ह आहे. मात्र तुर्तास सगळ्या ज्या गोव्यातील जे धरण आहेत त्यांच्या पाणीसाठ्यात कमतरता आहे आणि याच्यावर सरकारने कुठेतरी पुढच्या वर्षी नियोजित करणं अत्यंत गरजेचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट ऋषिकेश सावंतसह मी साहिल नारुलकर, पणजी. सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकऱ्यासाठीची लेखी परीक्षा पुन्हा घेण्यात येणार आहे. यावर PWD मंत्री निलेश काब्राल आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव काय म्हणालेत पाहूयात.
सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकर भरती घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर या पदांची लेखी परीक्षा पुन्हा घेण्याचं निश्चित करण्यात आलंय. यावर मंत्री काब्राल यांनी भाष्य केलंय. सर ती आयज परतून PWD ची एक ऍडव्हर्टिजमेंट येयला जे पहिली पोस्ट 2021 येयल्ले ते दवरिल्ले, सो तांची आता एग्जाम परतून घेता. सो कितें सर एक्झॅक्टली मॅटर ते? कितें आसा ती एग्जाम तेन्ना सरकारान एबियन्सान दवरली लास्ट टर्मान, मागीर नंतर ती स्क्रॅप केली आनी करपाचें हें घेतलें. मागीर ते हायकोर्टान खुबशे जाण हायकोर्टान गेले आनी हायकोर्टान मागीर डिसिजन आमी एपील दिलो की आमी री एग्जाम करता आनी तांकां आनीक फावटी तांकां ऑपॉर्च्युनिटी दिता ते मार्क्स पडले तांकां घेवपाक. ओके. सो आतां तेजे खातीर बिकॉज ऑफ हायकोर्ट आनी आमी एफिडेविट दिला वी आर हॅव्हिंग री एग्जामिनेशन ओनली दोज पीपल हू हॅड अप्लायड तेन्ना आनी तांकां री एग्जाम दिता. आनी पोतून जर तांकां मार्क्स पडले जाल्यार तांकां मागीर आमी घेतले. हायकोर्टानूय आमकां कितें सांगलां की जे गोश्टी आतां म्हटल्यार ज्यो एग्जामी आतां घेता आनी सपोज जर फाल्यां तुमी एग्जाम घेतली वकर तांकां अपॉइंटमेंट ऑर्डर दिता, ते अपॉइंटमेंट ऑर्डराचेर बरय सब्जेक्ट टू हायकोर्ट पटिशन पेंडिंग जे आसा ऑन दॅट बेसीस तांकां अपॉइंटमेंट ऑर्डर दी म्हणून. ओके ओके सर. पण सर आता पळोवंक गेले जाल्यार 1-2 वर्सां ते डिले जाले आनी आता खुबशे इंजिनियर परतून पास आउट जाला. सो ते मागीर म्हणटले की आमचेर अन्याय जालो, आमकां चान्स मेळोंक ना. तांकां आमच्यान कितें जातलो? ही जी पयलींची गोश्ट आसली त्यो कंटिन्युएशन दिता न्ही, तशें कितें आहा तेन्ना ते पास जावन नासले न्ही जेन्ना एडवर्टायजमेंट येयल्लो ते. आतां फुडें येता तेन्ना मागीर येतले ते पयलीं आनी एग्जाम हे काय इन्क्रीज करना न्ही. ज्यो पयलींच्यो वेकन्सी आसल्यो त्योच भरता जेन्ना ते कोण पास आउट जाले ते. आतां फुडें आतां कोण वेकन्सी फुडें येतल्यो आनी मागीर आनी फुडल्या म्हयन्या 6 म्हयन्यांनी तांकां मागीर ताणें एप्लाय करचें. तशें काय जायना तें. सर तेन्ना दुसरे PWD मिनिस्टर असले आणि आरोप झाले की PWD मिनिस्टरूय आणि पैसे बीन घेता बी. आता तुम्ही आसा सर, सो तुम्ही कशा ह्या गोष्टीकडे हे करतले की आरोप परतून जावचे ना असे? हांव मिनिस्टर फर्स्ट टाइम जावना, मिनिस्टर ऑलरेडी जाल्लो आसा. PWD सर आता आसा तुम्ही? PWD आसा पूण हांव बाकीच्या मिनिस्ट्री हांव पयलीं आसलो 3 वर्सां. हय तेन्ना म्हजे कसले आरोप जावना. सो आरोप जावपाचो प्रश्न येना. जे कोण आरोप केल्ले कोण मिनिस्टर आलो ते प्रश्न तांकडे विचार, म्हाजे ना. ओके ओके सर. आता तुम्ही तसले कितें चान्स दिवपाचे ना कोणाक? हांवें तुका सांगला ना रे, हांव मिनिस्टर पयलीं आसलो 3 वर्सां, आतां 1 वर्स PWD जाली. पूण तेज्या पयलीं कितलेच पोस्ट म्हाज्या डिपार्टमेंटान भरले, कितलेच JE भरले, कितलेच लायन हेल्पर भरले, कितलेच मनीस भरले. म्हाजे काय आरोप जावना. सो हांव कित्याक आन्सर करपा जाय लोकांचे प्रश्न आरोप? हांव कसले भानगडीच ना जाले ना. ओके सर. येस सर. PAAE या पदांसाठी 2021 साली जाहिरात काढण्यात आली. त्यानंतर या नोकर भरतीत घोटाळा असल्याचा आरोप सरकारमधील मंत्र्यांनी केला. पण याची चौकशी न करताच पुन्हा नोकर भरती करून सरकार भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केलाय. सर तुम्ही एक एडिक्यू घातलेलो असेंब्लीन आणि तेजेर तुमकां आन्सर मेळ्ळा की जे PWD जॉब स्कॅमाचो जो आरोप जाल्लो ताचेर एक कमिटी अपॉइंट केला आणि तेच्या थ्रू तेचे इन्व्हेस्टिगेट जातले, मागीर रिपोर्ट गव्हर्नमेंटाक येतलो. सो कितें एक्झॅक्टली सर तेच्या बद्दल तुम्ही सांगपाक सोदता? बिकॉज आयज ताचेर सर एक न्यू एडव्हर्टिजमेंट इश्यू जाला की ते री एग्जाम घेवपाचे म्हण. कितें हांवें जेन्ना क्वेश्चन नंबर 137 18 जानेवारीक हो क्वेश्चन जाल्लो आनी म्हाका ते टायमार रिप्लाय मेळ्ळो की देर वॉज नो कमिटी फॉर्म टू इन्व्हेस्टिगेट द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ ज्युनियर इंजिनियर्स अँड टेक्निकल असिस्टंट्स इन द PWD डिपार्टमेंट. नाव दीस म्हाका तरी दिसता की हे सरकाराक दे आर नॉट बॉदर्ड टू इन्व्हेस्टिगेट दीस ₹70 crore स्कॅम. हे कोणान चार्ज केल्लें? तेंगेलो जो मंत्री आहा त्या मंत्रीन चार्ज केल्लें की हे 70 crore स्कॅम. So possibly government wants to cover up the misdeeds. And it was expected for the government to scrap this, scrap korpamo the whole recruitment process and invite fresh applications. Yes, सरकाराकडे म्हाका कांय अपेक्षा ना, कसलोच hope ना. But I hope at least now that the government will hold the examinations in a transparent manner and select the candidates on merit. That is what is expected. ओके. पण सर आता त्यांच्यानी तीच परतून हे केला, सो कितें जावं शकता की परतून सेम रिपीट जातले? कितें दिसता तुमकां?
ना ते चोवपा न्हू तेंका रिपीट जाता आनी दीस स्कॅम आलो मंत्रीनूच सांगलो ना तेंगे आतां आहात तो मंत्रीन एकल्यान. So we will observe it. I hope that the people get justice, no? And this process, the same thing doesn't repeat again. अपघाताचा हॉटस्पॉट म्हणून प्रसिद्ध असलेल्या मानसपाडा कुंडईतील रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू करण्यात आलंय. मात्र हे काम धीम्या गतीनं सुरू असल्याचं कुंडईचे सरपंच सर्वेश जलमे म्हणाले. संबंधित अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून काम मान्सून पूर्वी पूर्ण करावं अशी विनंतीही त्यांनी केली आहे. प्रॉब्लेम आसा तो एक सॉल्व जावपाच्या दिशेन आमगे आतां सध्या चलता. सरकाराचे देव बरें करूं म्हणटा सरकाराचे, कारण तेंच्यांनी आमचे दखल घेतली लोकांची आणि पयल्या म्हणटा आमच्या गांवकारांचे सगळ्यांचे हांव देव बरें करूं म्हणटा, कारण तेंच्यांनी पळय आमकां पळय सपोर्ट केला ह्या भुरग्यांनी आमकां गांवच्या भुरग्यांनी. त्याच प्रमाणे आमकां प्रत्येक लोकांनी आमकां पळय आमचो एक हें केला, कारण प्रत्येक रोडाक तेंच्यांनी एक ब्लॉक करून एक तेंच्यांनी निश्चय केलो. त्या निश्चयाच्या हेजेर आमी आयज बंद जालो आणि 4-3 दीस आमचो रोड बंद करून आयज हो तेणे कोणें सरकारान दखल घेतली आणि हो रोड सुरू केला. तेजे बद्दल तेंकां तेंचे धन्यवाद करता. हांव सगळे सरकारा बद्दल सरकारचे धन्यवाद करता. तेच प्रमाणे तुमकां परत सांगता, हो रोड जाता जितले सरकारान तो बेगीन करून करचो. आणि जणू आमकां हे जे पळय इतले वर्सां आमकां पळय एक्सिडेंट प्रॉब्लेम जाता सदांच आमकां इतल्या वर्साचे आमचे पळय जी दुखणी आसले ते दुखणे तुमी आमचे हे बंद करचे आणि हो रोड सुरू करचो. आणि सरकाराक परत आनी एक रिक्वेस्ट करता, तो ते प्रमाणे पळय जे 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 तुमी पळय आमकां आश्वासन दिलां ती आश्वासन तुमी बेगीन पाळची. आणि जे जे पळय रोडाक पळय जे पळय आमचे पळय जे पळय तुमचे पळय हेजे रोडा प्रमाणे पळय हें आसा ते प्रमाणे कसो रोड जावं जाय हांगा. सपोज जर कामाक डिले जालो आणि परत तुमकां एक सांगता, तुमकां परत हांव रिक्वेस्ट एक म्हणटा परत हांवें सगळ्यांचे अभिनंदन आभार मानले. त्याच प्रमाणे हांव तुमचे मिडियाचे मेन म्हणटा तुमकां मिडियाचे अभिनंदन करता, कारण हे आज पळय जे पळय आज पळय तुमी आमकां मिडियान पळय इतलो सपोर्ट केला. तुमी आमकां रातचे वचून येवन तुमी आमी तुमची कवरेज तुमी केली आणि तुमी आयज पळय हो आयज सरकाराक तुमी दोळे उगडले तुमी. पण तुमचे पयलीं हांव देव बरें करूं म्हणटा. तुमचे सदांच अशें दिसता तुमचे हेजे जी पळय तुमी आमकां पळय सपोर्ट केला असोच फुडें आमकां तुमी सपोर्ट करचो अशें हांव तुमचे दयेत धरता. सपोज जर कामाक डिले जालो आणि सपोज जर अर्धवट काम उरलें तर कितें आतां दखल घेतले सरकारान? आमकां PWD ऑफिसर येयले पळय तेंच्यांनी सांगलेलें 25 तारीख पयलीं आमी काम स्टार्ट करता. ते प्रमाणे तेंच्यांनी काम स्टार्ट केलेलें आसा. पूण काम स्टार्ट केलां पूण आमचें काम जें आहा तें सारकें स्लो गतीन आहा. कित्याक JCB आमचो एकूच आहा. आतां आमी स्पॉटार येयलेले इन्स्पेक्शन करपा खातीर, तेन्ना आमकां हांगा कळोन येयलें की जो झाडाचें टेंडर घेतला तो हांगासर ना. सो ताका आमी आतांच कॉल केलो की जाता तितले बेगीन एक कट करून घेवचे. तशेंच हांव तेंचे इंजिनियर आहा तांकां रिक्वेस्ट करता की तुमी ते मातशें फॉलोअप करून बेगीन कटींग करून घेवचे झाडांचे. सो आतां हो वयल्या सायडीच्यान वायडनींग जाता म्हणून सांगला तुमकां रस्तो काय कशें कितें? हय आमकां सांगला वयले सायडीन वायडनींग करता म्हणून. आनी हांगा ऑलमोस्ट 30 मिटर तरी आसा, मीस मारलेलो आसा हांगसर जागो आसा. मुखार आमी पळयलें की पेट्रोल पंप सामके रस्त्या देगेकूच आसा. पण थंय कशें कितें वायडनींग जातलें? ना पेट्रोल पंपा कडेन एक एटलिस्ट 15 मिटर सुमार जागो आसा थंय. सो तेंचो कांय प्रॉब्लेम आसपाना आमकां. तुमचो डिमांड कितें आसा? आमचो डिमांड कितें आहा जाता तितले बेगीन कटींग करून हांगासरल्यान सगळ्यो ट्रॉली बी धाडच्यो आणि फक्त सकलो सर्वीस रोड दवरचो. फक्त बारीक गाडयो सर्वीस रोडान सगळे धाडपाच्यो. सो आतां पावस तेकलो न्ही, पावसा पयलीं जातलें काम जाता. आमकां तेंच्यांनी सांगलां की पावसा पयलीं करून दिता, पूण ऑटोमिक्स जे आहा ते पावसा नंतर करचें म्हणून सांगलां. आमी तेंकां कितें सांगलां? राज्यात वेलनेस टुरिझम वाढवण्यासाठी पर्यटन खातं विविध प्रयत्न करतंय. बाबा रामदेव यांच्याशी झालेली भेट याच संदर्भातील होती अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खवटेंनी दिली आहे. गोवा ते डेहराडून पर्यंत झालेल्या विमानसेवेबद्दल त्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. Tier 2 and Tier 3 cities, which normally wouldn't be connected because of direct connectivity now. देहरादूनच्यान जो गोंया येतालो, गोंयच्यान कोणाक देहरादून वचपाक जाय आशिल्लो जाल्यार जवळ जवळ 7 वरां लागताली, कित्याक दे हॅड टू ट्रॅवल वाया दिल्ली और वाया मुंबई और maybe have a overnight stay. Today we are saying 2.5 hours you are getting connected to Dehradun. Dehradun म्हणजे you are connecting to Mussoorie, you are connecting to Jim Corbett, you are connecting to Rishikesh, Haridwar, and many more locations which otherwise wouldn't be mapped out in terms of spirituality. In terms of Goa, for those type of tourists coming, international and domestic, to come to Goa was always a thought that it was 7 hours of a journey minimum. आज ती कनेक्ट केल्ल्यान येता ते दिसांनी
people will start planning excursions or trips where they are able to do Dehradun also and they are able to do Goa also. The signing of this MOU will give us a lot of impact in terms of spirituality, in terms of wellness, in terms of sharing our culture. लोक दोन्ही जागेचे ऑलमोस्ट सेम असा विचारते. जागे वेगळे असतात. Here we are the sea and then there are the Himalayas. Connecting the Himalayas and the sea to having an understanding with the two states, one with contradicting natures, that allows the tourists to have much more experience than what he was having before. ताच्या मागीर we have had privilege of meeting बाबा रामदेव आणि आमचे आचार्य बालकृष्णजी. तांच्याकडे उलोवन वेलनेस कशें प्रमोट करपाक जाय कित्याक पोस्ट कोविड the biggest requirement from a tourist that has been coming and has been noted to our consultants is towards wellness, towards yoga, towards spirituality. So how best we can utilize this with the help of the center and with the help of this type of wellness systems. कित्याक समज योगा शिकयतले योगा तुका करूं जाय who are well thought of. And if Baba Ramdev is able to help us create this ecosystem, then why not? So we are looking at models के मुख्यमंत्र्याकडे उलोवन we need to take it ahead, which will allow us to promote wellness tourism also, which is a big aspect of tourism today, which also helps us build up the ecosystem in terms of ecotourism and other things. So Goa MOU will go a long way as a start between Goa and Dehradun as tier 1 or tier 2 or tier 3 cities. हाज्या मागीर next काशी वाराणसी, अमृतसर, गुवाहाटी, नागपूर, नासिक हे सगळे स्टेट्साकडे इंडिगोल्डन we have already started or have already started alliance. So this will also give us another scape of connecting to these states. आता Prime Ministerच्या vision of देखो अपना देशाच्या under, I think Goa has been the first one to take this initiative along with the Chief Minister to ensure that this MOU of this type has been signed. At the time, you will definitely see many more states follow this same path because every state has understood that tourism is the main economic churner. CCTV कॅमेऱ्याला न जुमानता डिचोलीतील नमाज घर परिसरात लोक कचरा टाकत असल्याचं समोर झालंय. पाहुयात. पुरातत्व खात्यानं संरक्षित केलेल्या डिचोलीतील नमाज घर परिसरात कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी डिचोली पालिकेकडून विविध उपक्रम राबवण्यात आले. मात्र तरीही या कचऱ्याच्या समस्येवर नियंत्रण मिळालेलं नाहीये. पालिकेकडून या ठिकाणी CCTV कॅमेरेही बसवण्यात आले आहेत. मात्र त्यांनाही न जुमानता स्थानिक नमाज घर परिसरात घरातील कचरा टाकत असल्याचं समोर आलंय. पहा CCTV कॅमेऱ्यात कैद झालेले हे दृश्य. वक्तव्य केलंय. पाहुयात. तो एक ब्लॅक स्पॉट जावन पडलेलो आसा. आमच्या जवळ जवळ 4 ब्लॅक स्पॉट आसा बिचोलीन. भितरलो तो एक आसा. हालींच आमी इन्स्टॉल केला CCTV कॅमेरा आनी बोर्डूय लायला की कचरो उडो नाका म्हणून. आमी आव्हानूय केलां लोकांक की उडो नाका कित्याक आमी ऑलरेडी आयडेंटिफाय आमकां हें मेळ्ळा, व्हिडिओ मेळ्ळा की उडयता म्हणून. 2-3 आयडेंटिफाय जाल्या. ते आमी हे चालू आसा. सो तेजें शोधकार्य चालू आसा. हे सपोज हे करीत एक चान्स आमी दितले, सांगून पळयतले
नाल्यार आमकां कारवाई करची पडटली. जशें घालतले आमचे मिटिंगेन आमचें ठरलेलें आसा. एक एक आमी करून एक एक स्पॉट घेतले, आयडेंटिफाय करून घालतले. आनी 4 स्पॉटांचेर तुमची CCTV मेन थंय ब्लॅक स्पॉट 4 आसा. ते 4 घालूंक सोदता आमी. म्हणजे आमी आमकां जाता तशें आमी करूंक सोदता. कारवाई म्हणजे तुमी कितें झाला, फायन मारतले काय कितें रितसर? फायनूय आसा भितर, नाल्यार आमी रितसर पुलीस कंप्लेंट करून एक फुडली कारवाई करतले. पूण आमी ओगी रावचे ना. आमी आतां खुबूच पाशस काडले. आतां फुडें आनी काडपाचें हें ना. आमी रेड हँडेड धरपाक सोदता. आमी ट्राय चालू आसा आमची. जातले होप कोण तरी मेळटलो. कोण दिसता अशें म्हणजे तुमकां कितें अंदाज आहा कोण उडयतात? आतां तुमी ते व्हिडिओ हे पळय जाल्यार मयेच्यान देंवल्या, म्हणजे वरसून येयल्या. पूण लोकल्स का बिझनेस? लोकल्स म्हणजे कांय कळना, पूण येयल्या स्कुटरेन ते सामान उडोवपाचें हें गार्बेज घेवन येयल्या. एका बाजूने सरकार लोकांना शेतीकडे वळवण्याचं आवाहन करतंय, तर दुसऱ्या बाजूने शेत जमिनीत विविध प्रकल्प आणून शेतीचं नुकसान सुरू आहे. गिरीत शेतजमिनीत होऊ घातलेल्या 20 MLD मलनिस्सारण प्रकल्पामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पाहूयात. म्हापशातील गिरी भाग पारंपरिक शेतीसाठी प्रसिद्ध आहे. भात शेती, चवळी, भुईमूग इत्यादी प्रकारांचं उत्पादन या परिसरातील शेतकरी वर्षभर घेतो. मात्र मागील काही वर्षांपासून या शेतात पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचं प्रमाण वाढलंय. यंदाही ही पूर समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवणार असल्याच्या संभावना व्यक्त केल्या जात आहेत. हे संकट तोंडावर असतानाच आता दुसरं संकट शेतकऱ्यांच्या उरावर बसलंय. गिरीत शेतजमिनीत होऊ घातलेल्या 20 MLD मलनिस्सारण प्रकल्पामुळे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची शंका व्यक्त केली जाते. हे सरकाराचे डिसिजन तू सांगता त्या प्रमाणे हे सिवेज ट्रीटमेंट प्लांट शेतान घालपाचो जो निर्णय घेतला तो चुकीचो निर्णय आसा. कित्याक हे शेतान येवप आनी शेतां पेड्ड्यार करप हे सारकें चुकीचें. कित्याक जेन्ना सरकार एका वटेन सांगता की आमकां एग्रीकल्चर रिवायव करपाक जाय आनी शेतकामती लोकांक मदत करपाक जाय, अशे भशेन शेतां पेड्ड्यार करप आनी विदाउट प्रॉपर प्लॅनिंग फॉर आनी लोकल थळावी लोकांक विचारिनासतना हे डिसिजन घेवप सारकें चुकीचें आसा. आमी मागता सरकारा कडेन की ताबडतोब हें काम बंद दवरचें आनी पयलें जावं हें सुकूर वाठारांत लागता पूण आमकां गिरीय लागता, कित्याक हें ऑलमोस्ट बाउंड्रीर आसा आनी दोनूय सायडीच्या शेतकार लोकां कडेन उलोवनूच हे मागीर डिसिजन घेवचें गव्हर्मेंटान. कित्याक हे सुवेज ट्रीटमेंट प्लांट पळय आनी गिरीन जाल्यार सुवेज ट्रीटमेंट प्लांट नाकाच, कित्याक आमकां गिरीन अजुनूय सुवेज ट्रीटमेंट प्लांटूच ना. हांगा सुवेजीचो पुरवण करूंकूच ना आनी आमकां ते सुवेज ट्रीटमेंट प्लांट कित्याक इतले पयस हाडून शेतान घालप. हे जे रेजिडेन्शियल लोकॅलिटीन पळय लोकांक सवलत मेळटा थंय तेंचे एक सायडीन व्हरून ते सुवेज ट्रीटमेंट इतले पयस हाडून ते सुवेज ट्रीटमेंट प्लांट ब्युटिफूल थंय सुंदर दोनूय हायवेच्या दोनूय भागांनी शेतांनी घालप म्हणजे ही शेतां लास्टाक अशीच पुरोवन काबार करप अशें म्हाका दिसता. हे सरकाराचें हे धोरण आसा जे प्लॅनिंग आसा. जलस्रोत खात्यातर्फे ताड नदीची साफसफाई करण्याचं काम सुरू आहे. लवकरच ते काम पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार केदार नाईक यांनी दिली आहे. त्यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण होणार नसल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. ओके, आणि ती बाईट पळयल्या. इनफॅक्ट तेंच्यांनी म्हाजे कडेन जी रिक्वेस्ट घेवन आयिल्ली तुमी पळयलां आसतलें की ह्या फावटी जे क्लियर जाला ते केन्नाच जावंक ना आनी जाय जाल्यार तेंकांय विचार शेतकारांक अशें केन्ना कोणें केल्लें काय म्हणून. हांवें स्टार्टींग ते लास्ट पर्यंत सगळें केलें. आतां फुडें वचून कितें जाला कोणेच फायंड आउट करूंक नासलेलें. बोडगिनीच्यान जो आडवो जी हें येता नालो येता तेका भितरल्यान एक कंपाऊंड वॉल घातलेलो आसा. तो आमी फायंड आउट केले ना कळ्ळो की ते बांदता आसतना तेंच्यांनी ते वॉल घातलेले आनी रूट कॉज म्हणटा तो वॉल वॉटर लेवल वयर उरपाक लागून. आतां आमी रिक्वेस्ट करून ते काही लोकांक खबर ना. हांवें इन्स्पेक्शन केलें PWD आनी WLD डिपार्टमेंटाच्या वांगडाच इन्स्पेक्शन जालें थंय आनी तेंच्यांनी कॉल घेतलो की ती वॉल मोडीत न्ही जाल्यार मेजर कितें आसा पळय तो सुटका जातली म्हणून.
आतां ती वॉल म्हणपाक लागून तेंचे कडेन मिशिनरी नाशिल्ली, ताका एक स्पेशल कॉम्प्रेसर कितें तरी जाय तांकां. सो ताका लागून WRD आतां कंटिन्यू हांव काल सुद्दां फॉलोअप करीत आसा WRD कडेन. ते मनसुना पयलीं जाता इतल्या पयलीं बेगीन ती वॉल थंयची उडोवपाची म्हणून ते ट्राय करता. ती डेफिनेटली जातली. सेकंड ते उलयल्ले की कॉस्मॅटीक केलां आनी पोटांतले कांय काडूंक ना म्हणून, जाल्यार थंयसून तांकां दिसता तेच थंय लोक रावल्ले उबे, आनी जे शेतकार भाव आमचे थंय आसा न्ही ते म्हाका दिसता एक्सपर्ट आहा. थंयचो आमचो फोंडू नायक म्हणून आमचो कार्यकर्तो आसा, तोय थंय उबो रावन ताणें काम करून घेतलेलें आसा. सो तेंच्यांनी फर्स्ट टायम ती MPVS JCB घातलेली, एक्सकवेटर आसा पळय तो. आतां तेजे सुद्दां लिमिटेशन आसा. जेन्ना फायंड आउट केलें टेक्निकली तेजे सुद्दां एक लिमिटेशन आसा. ताका ते सगळेंच काडपाक जावंक ना म्हणून तेंच्यांनी एक सायड थंयच्यान खाली गेल्या. आतां दुसरी सायड जाल्यार ते एक्सपर्टांक विचारूंक शकता, ती दुसरी सायडीन तांकां काडपाक पॉसिबल ना तें. आतां ह्या वर्सा एक सायड काडल्यार फुडल्या वर्सा ते इल्ले इल्ले करून दुसरी सायड काडटली. सो जाता तितलें हांव ट्राय करतां आनी जाता तितले शेतकारांचे जे इश्यू आसा हांव सुटका करपाची ट्राय करतां. आनी तुमी ते शेतकारां कडेन हांव परते सांगता, तुमी विचारचें की अशें हेज्या पयलीं कोणें साफ केल्लें काय म्हणून. हांव आनीक रिक्वेस्ट करूंक सोदतां सगळ्या थंय गांवकारांक की जी शेतां थंय पुरोवप चालू आसा ती अवॉयड करची. कित्याक लो लायंग एरियाज थंय सगळी आसा पळय, थंय उदक येवन साठून ते इल्ले इल्ले फुडें वयता. आतां ती फुडें सगळी बंद केली जाल्यार परते उदकाचे आमकां त्रास जातले. म्हणून आमी आमच्या सायडीन जाता इतली ट्राय करता, तांकां तेंच्या सायडीन जाता इतली ट्राय करनी. आनी कितें आसा हेज्या भायरूय कितें शेतकारांचे कितें विशय आसा जाल्यार तेंच्यांनी अवश्य म्हाका सांगचें. हांव तेजी 100% सुटका करपाक ट्राय करतलो. आनी तेंचे आतां इतके वर्स जाली कितें तेंचे लुकसाण भरपाई आहा, गव्हर्मेंटाक तेंचे सांगलें सुद्दां, तेंचे अजुनूय भरपाई हे जावंक ना. तेजेर म्हाका दिसता ते फाटल्या त्या टायमार आसतलें कितें जालां तें. ह्या फावटी अशें म्हाज्या हांव आसतना कांय तशे विशय ना, पूण तशें सुद्दां कितें आसा हेंचे जाल्यार तेंच्यांनी अवश्य म्हाज्या फुडल्यान मांडचें. हांव ते फुडें व्हरतां. ओके. आणि केदार भाई तर वार्ता गोव्याची वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं देणं मराठीचं.